नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आज खूप दिवसांनी भेटत आहोत. घरात लग्नकार्य असल्यामुळे व्हिडिओ टाकणे शक्य झाले नाही, तरी आता नित्यनियमाने व्हिडिओ येत राहतील. आपण आज नवीन कथेला सुरुवात करणार आहोत. मागील नर्मदा परिक्रमा याच लेखकांचे हे लेखन आहे. तर चला सुरुवात करूयात नवीन कथेला. युगायुगाचा भनंग योगी या ओळी कानावर आल्या की नेहमीच डोळ्यात पाणी दाटून येतं. कितीही आवरायचं म्हटलं तरी हुंदका फुटतोच. ओठ थरथरायला लागतात. डोळ्यात आलेल्या पाण्यानं समोरचं अंधुक दिसायला लागतं आणि त्या जागी हिमालयाच्या शुभ्र हिमावर बसलेल्या श्री शंकरांची भनंग योग्याची मूर्ती दिसायला लागते. भोवती निळनिळं आकाश, गळ्यात थंडगार नाग. विष प्यायल्यामुळे नीलकंठाला नागाचा वेडा थंडावा देतोय. शेजारी त्रिशूळावर डमरू, घट्ट पद्मासनाचं स्थिर आसन, डोळे किंचित उघडलेले, शरीरावर विरक्तीची खून दाखवणारं भस्म, समोर सर्व वासनांची आसक्तीची लाकडं पेटत असलेली धुनी, शेजारी तपात मग्न तप करीते कामिनी, त्या कामिनीचीही दखल न घेणारी भनंग योग्याची ध्यानमग्नता. त्या रूपाची मोहिनी मनाला मोहून टाकते. आपल्या मनाची, शरीराची, एकूण आपल्या अस्तित्वाची जाण नाहीशी होते. चिरानंद रूपम शिवोहम अशी अवस्था होते. आधी निरंजन पाहणं आणि नंतर नित्य निरंजन होणं, या अवस्थेपर्यंत सद्गुरू आपल्याला घडवतात. तेव्हा भनंग अवस्था होतेच. अंगावरच्या कपड्यांचं भान जातं. जेवण्या खाण्याची गरज संपते. असल्या नसलेल्या प्रतिष्ठेची माती होते. या संसाराचा, जगाचा, स्वतःचाही विसर पडतो. एकाचाही अंत होतो. जीवाशिवाची भेट होते. तिथे एकांत होतो. मी पण संपतं. तिथे सर्वच संपतं. सरस्वाची धुनी पेटल्यावर फक्त राखच उरते. तीच राख अंगाला फासून भनंग होता येतं. युगायुगाचा भनंग योगी होणं सोपं नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य हेच अध्यात्म, असं श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणतात. याच्या एवढं निर्मल सत्य आणि कोणतं? पण डोळ्यात पाणी येतं ते तप करीते कामिनी या ओळीमुळे. ही तप करणारी कामिनी मला मिळाल्यामुळे प्रवास सुखाचा झाला. भनंग तरीही सुखद. शेवटचा दिस गोड व्हावा हे खरंच, पण पहिल्यापासूनच गोड झाला हे महत्त्वाचं. त्याचं कारण तिची ही सोबत फार फार महत्त्वाची आहे. तुकारामाला त्याच्या आवलीनं सांभाळलं. कबीराला त्याच्या बायकोनं सांभाळलं. एकनाथाला पत्नीची साथ मिळाली. रामकृष्ण परमहंसांना शारदामा मिळाली. वासुदेवानंद सरस्वती स्वामीजींच्या पत्नीची सहज समाधी अवस्था पाहिली की जाणवतं, हे सगळे फकीर, संन्यासी, भनंग योगी कसे ब्रह्मचैतन्याचे एकरूप झाले. मी महाराज नाही, कुठलाही अधिकार नाही, कोणतीही योग्यता नाही, शिक्षण नाही, संस्कार नाही, रूप नाही, वाचन पाठांतर नाही, समाजात वागण्याची, जगण्याची रीत माहिती नाही, लोकांनी जवळ करावं असा कोणताच गुण नाही, नीट वागून काही पुरुषार्थ करावा अशी कोणतीही बुद्धी नाही. एखाद्या ओबडधोबड उघड्यावर पडलेल्या दगडाची मूर्ती कशी व्हावी? पण सद्गुरू काय करतील याचा नेम नाही. अगदी वाया गेलेली केस. या जगात कुठेही कसेही उपयोगात न येणाऱ्या कचऱ्यातून सौंदर्यपूर्ण शोभेची वस्तू सद्गुरूंनी निर्माण केली. बुद्धीचा किंवा शहाणपणाचा रखरखाट असणाऱ्या बिंडोक माणसाच्या पायावर सज्जन शहाणी माणसं डोकं टेकवायला लागली. हा चमत्कार असेल तर तो चमत्कार सद्गुरूंनी केला. माझ्यासारख्याला माणूस म्हणणंही कठीण. केवळ माणसाच्या आकारात देह आहे म्हणून माणूस म्हणायचा, नाहीतर पशुपेक्षाही हीन असणाऱ्याची महाराजांनी अशी सुरेख मूर्ती का व कशी घडवली हे एक कोडच आहे. पण ते कोडं सोडवायचीही थोडीशी बुद्धी त्यांनी दिली आहे. म्हणून पुढलं सगळं लिहिणं त्यांच्या इच्छेनं, कृपेनं, आज्ञेनंच चालू आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार करणं ही भानगड लहानपणी नव्हती.
आताही नाही. पण नकळत काय काय करून घेतलं नाही. सगळं काही करून घेतलं. म्हणजे नामस्मरण आणि साधना यातलं काहीही कळत नसताना साधना करवून घेतली. लहानपणी जिथे राहत होतो तिथे जवळ आमराया भरपूर होत्या. पुण्यात जिथे आज उद्यान मंगल कार्यालय आहे तिथे मागं आमराई होती. मी आणि दत्तात्रय देडगे हा माझा मित्र. लंगोटी लावायची अक्कल नसण्यापूर्वीपासून आंब्याच्या झाडाखाली ध्यानाला बसायचो. शेजारचा भिकारदास मारुती मंदिर आणि सदावर्ते राम मंदिरातल्या फुलांची हारांची पळवापळवी करून आमच्या देवांची चंगळ करायचो. ही कार्टी गेलीत कुठे याचा शोध केव्हा तरी कोणीतरी घ्यायला यायचं आणि ढुंगणावर 4 रट्टे देत सांगायचं, भोसडीच्यांनो, घरी शोधाशोध चालू आहे. उन्हाडक्या बास, जा घरी मूर्ख. पण आम्ही दोघं महामूर्ख असल्यानं 2 मिनटं पळून जायचं नाटक करून पुन्हा तिथेच हजर. त्या काळी मारुती आणि शंकर ही भनंग दैवतं फार आवडीची. शंकर म्हणजे तर आमच्या दृष्टीनं कोणताही विधिनिषेध नसणारा आमच्यासारखाच वाया गेलेला देव. असलं तर सूत, नाहीतर भूत. असला देव मिळाल्यामुळं आयुष्याची राख व्हायला काय वेळ लागणार. शंकराचे गण परवडले. इतके मी आणि दत्तू देडगे विचित्र विक्षिप्त वागत होतो. काही काळानं दत्तू देडगे मित्र राहिला, पण सुधारला. शाळा, पुढे नोकरी, प्रपंचात रमला. सज्जन राहिला. मैत्री कायम राहिली. भेटी होत राहिल्या. पण त्याची गल्ली वेगळी, माझी गल्ली वेगळी. ऋषिकेश, हिमालयाभोवतीची जंगलं आणि भयंकर एकाकी गुहांची हाक ऐकू येऊ लागली. सद्गुरू कुठे कुठे न्यायचे, तिकडे तिकडे भटकू लागलो. सरकार म्हणे भटक्या विमुक्तांना सांभाळतं. खरं खोटं कोणाला माहीत. पण माझ्या सरकारनं मात्र या भटक्याला सांभाळलं आहे. सरकारला शरण जाणं एवढंच आणि एवढंच आपल्याला जमलं की सगळं भणंगपण सुखाचं होतं. वयानं लहान होतो. शरीर फार मजबूत नसणार. पण ऋषिकेशच्या पुढल्या हिमालयाला अनेकदा भेटी झाल्या. मी जात नव्हतो. ती बुद्धी किंवा जाणही नव्हती. पण नेलं जात होतो. जाताना जाणीव नसायची. काही काळ गेल्यावर जाणीव यायची. आणि मग तथाकथित घरी येण्याचा रस्ता विचारत घरी यायचो. भारतीय रेल्वे आपलीच संपत्ती आहे. वय लहान, साधूला कोण अडवणार. कोणीही अडवलं नाही. कारण नेणारा आणणारा तो सर्वव्यापी. त्याला चिंता आजपर्यंत आहे. म्हणून मी बेफिकीर, माजुरडा, अवखळ, टारगट, मस्तवाल, भणंग आणि बिनधास्त. त्यावेळी रामकृष्ण मठात किंवा पर्वतीवरच्या मंदिरातल्या अंधाऱ्या एकांतात साधनेची मस्ती खूप भोगायला मिळाली. पर्वतीला गर्दी नसायची. भोगण्याच्या क्रियेत शरीरामनाची गरज नाही आहे. हा भोग वेगळा, तो भोग वेगळा. शरीराच्या खोलीत इंद्रियांची भूतं नाचायला लागली की वासनेच्या मशालींचा खेळ भेसूर किंकाळ्याने पेटून उठतो. या भोगात शरीर, मन, भोगणारा आणि भोगून घेणारा सगळेच नाहीसे होतात. देहाची झांज आणि मनाची एकतारी त्या शिवाच्या अनंत ओंकारात एकरूप होऊन जाते. खूप जण कुतूहलानं विचारायचे, तासभर पद्मासनात कसा रे बसतोस? डोळ्यासमोर काय दिसतं? देवाचं दर्शन होतं का? अंग दुखत नाही का? फार टवाळखोर होतो. आजही आहे. ध्यान किंवा साधना करतोय हे भानच नसायचं. तेवढी जाणच नव्हती. ते करून घ्यायचे त्याचीही जाण नव्हती. बसवला जात होतो एवढं खरं. अंग कसं दुखणार? का दुखतं याचं उत्तर आता देऊ शकतो. ध्यानात गेल्यावर शरीराचं भानच कसं राहील? त्यामुळे अंग दुखण्याची भानगड कशी राहील? साधनेला बसल्यावर गुडघे किंवा मान दुखते ही जाणीव होणं म्हणजे साधनेत तुम्ही रमला नाही आहात. जाणीव जाणं हेच साधनेचं फळ आहे. त्यामुळे अंग दुखण्याची जाणीव होणं हेच चुकीचं आहे. देवदर्शन होतं का याचंही उत्तर नाही असं आहे. कारण देवदर्शन होणं वगैरे विचार फार अलीकडच्या गोष्टी आहेत. प्राथमिक अवस्था आहे. दर्शन होणं ही विचार किंवा बुद्धी जागेवर असण्याची खूण आहे. देवाचं दर्शन व्हावं हा विचार संपला की खरी साधना सुरू होते. समोर केवळ चैतन्य दिसायला हवं.
त्या चैतन्याशी एकरूप होणं यालाच समाधी म्हणतात. लोकांना देव दिसावा असं वाटतं. याचं मला आजही नवल वाटतं. स्वतःला संशोधक म्हणवणारे 5-6 जण मध्ये भेटून गेले. विज्ञानाची डब्बल पदवी, त्यातल्या कुठल्या तरी विषयातली PhD आणि कुठल्या तरी विद्यापीठातील प्रतिष्ठित प्राध्यापकीय चाकरी. म्हणजे स्वतःला सर्व कळतं आहे असा स्वतःविषयीचा गैरसमज. पण सर्वज्ञ असण्याची ही खात्री म्हणजे सरळ सरळ स्वतःला व इतरांना फसवण्यासारखं आहे. श्री कबीर किंवा रामदास स्वामी किंवा इतर अनेक संत सोडाच, पण श्री संत तुकाराम बाबांची गाथा तरी समजायला सोपी आहे ना. साध्या बोलीभाषेतील अभंग. त्यांनी गाथेत जे म्हटलं आहे ते पगड्यांच्या झिरमुळ्या हलवून गेलेल्या अनेक पंडितांना समजलं नाही. तथाकथित PhD डॉक्टरांना तर अर्थसुद्धा समजणं कठीण. कारण शब्दाच्या अर्थात जो गूढार्थ भरलेला लपला आहे तो ओळखणं कठीण आहे. ते काम विद्वानांचं नाही आहे. साधनेचा पत्थर फोडून अनुभवाचं अमृत पिणाऱ्या अडाणी भक्ताला मात्र ते कळेल. भाषेचा अभ्यास हे विद्वानाचं काम असेल किंवा असावं. पण साधनेतला अनुभव, साक्षात अनुभूतीचा आनंद समजणं केवळ विद्वत्ता असणाऱ्याच्या कक्षेत येत नाही. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असा तुकाराम बुवा म्हणतात. फक्त अर्थ माहीत नसताना, म्हणजेच वेद काय म्हणतात त्याचा अनुभव नसताना फक्त पाठांतराची हमाली करण्यात काय अर्थ आहे. 2 संशोधक म्हणाले, आम्ही चर्चा करायला आलो आहे. देवांचं अस्तित्व आम्हाला मान्य नाही. देवबीव सब झूट आहे. तुम्ही देव आहे हे सिद्ध करून दाखवा, नाहीतर देव नाही हे मान्य करा. मी सिगारेट पेटवली, पण खूप हसू यायला लागल्यानं ठसका लागला. खोकायला लागलो. श्री शंकर महाराजांची आणि श्री रावसाहेब सहस्त्रबुद्धे यांची आठवण झाली. दोघेही सिगरेट पिणारे असल्यानं माझे आदर्श, आपल्याला परवडणारे आदर्श ठेवावे, फक्त सिगारेट ओढण्यापुरते. श्री रामदास स्वामींनी दासबोधात लिहिले, कबीरांनी दोहे लिहिले, अनेक संतांनी तेच आपल्या पद्धतीने लिहिले. आपल्या तुकाराम बुवांनीसुद्धा लिहिले, देव आहे, देव आहे, जनी म्हणावे देव नाही, देव नाही, मनी जाणावे, असं काही लिहिलं आहे. देव आहे म्हटल्यानं लोकांना बरं वाटतं म्हणून आहे म्हणावं, पण देव नाही हे ओळखून असावं. आहे ते सर्वत्र एक चैतन्य आहे. देव सर्वत्र आहे म्हणजे चैतन्य सर्वत्र आहे. त्या चैतन्यालाच आपण देव म्हणतो. आपल्या आपल्या आत्यंतिक श्रद्धेनं त्या देवांचं दर्शन आपल्याला होतं. जी प्रतिमा आपल्या मनात आहे तिच्याशी आपला संवाद होतो. त्यामुळे देव आहे हे खरं आहे. देव नाही हे मात्र त्याहूनही अधिक सत्य आहे. आत्यंतिक श्रद्धेनं देव मानला तर आहे, नाही मानला तर देव नाही आहे. फक्त चैतन्य सर्वत्र आहे. त्याला नाव काहीही द्या, अल्लाह म्हणा, साहिब म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा. धार्मिक कर्मकांडात देवाची पूजा वगैरे आहे. अध्यात्मात देवाचा काय संबंध? जीवाशिवाची गाठ, मिलन या भानगडीत जीवाची शिवाशी एकरूपता हे खरं आहे. पण शिव म्हणजे हिमालयात उंच जागी बसलेला शंकर नव्हे. शिव हे तत्त्व आहे. गुरु हे तत्त्व आहे. देव ही फार सुंदर कल्पना आहे. तिच्याशी एकरूप होण्यातल्या आनंदाला उपमा नाही आहे. देवाच्या दर्शनाला 10 रुपये किंवा 10 लाख देणं म्हणजे देवाची हेटाळणी करणं आहे. ठाईच बैठोनी देवाशी संवाद साधता येतो. 2 क्षण ध्यानात मग्न झालो की देवाचं सख्यत्व अनुभवायला मिळतं. देव आहे हे सिद्ध करणं किंवा देव नाही हे सिद्ध करणं या गोष्टी दोन्ही लॅबोरेटरीत सिद्ध करण्याच्या लायकीच्या नाही आहेत. देव ही गोष्ट सिद्ध करण्याची नसून अनुभवण्याची आहे. देव आहे म्हटल्यावर करोडो लोकांना आनंद वाटतो, आधार वाटतो. कष्टाचं जीणं सुसह्य होतं. आपल्याला सांभाळणारं, सावरणारं कोणी आहे या विचारानं समाधान मिळतं. देवबीव सब झूट म्हणून त्याच्या आनंदावर, श्रद्धेवर हल्ला करणारे तुम्ही कोण? सारी माणुसकी आहे. फुकटचा देवाचा दावा करून आनंद मिळतोय तो येऊ द्या की लोकांना. देव आहे या कल्पनेनं जगाला बळ मिळतं आहे तर मिळू देत की. का उगाच त्यांना दुःख देता? येशू ख्रिस्ताला लोक भजतात, नमाज पडतात,
पांडुरंगाच्या नावानं विठोबा विठोबाचा गजर करत नाचतात. देवीचा उदे उदे अंबाबाईचा जल्लोष करतात. बुद्धांची महावीरांची प्रार्थना करून मनाला शांतता मिळवतात. देव आहे या सुंदर कल्पनेचा आनंद लुटा. लेको आज आहात उद्या मरणार. 2 दिवसाच्या जगण्यात मानसिक विकृतीचे बळी का होता? मानायचं नाही तर मानू नका, पण लोकांच्या आनंदावर का हल्लाबोल करता? मी मुळात देव मानतो किंवा नाही हे वेगळंच नाटक आहे, पण देव न मानणारा श्री शंतनुराव किर्लोस्कर हा माणूस मात्र मला आवडतो. राजकारण्यांनी त्याच्या हातात बेड्या घालून विकृत आनंद मिळवला, पण शंतनुराव शांत होते, विचलित झाले नाहीत. त्यांच्या मतावर ते ठाम होते. मग ते नास्तिक कसे? आपल्या मतावर विचारावर विश्वास असणारा माणूस आस्तिक नव्हे का? देव नाही किंवा देव आहे या कुठल्याही मतावर विश्वास असणारा माणूस आस्तिकच आहे. जेव्हा तो देव मुळात नाही, तो मी कसा सिद्ध करू? का करू? आणि कशासाठी करू? जो देव मानतो त्याच्याकडे जा. जी गोष्ट मीच मानत नाही तिचा माझा काय संबंध? संशोधकांचा गोंधळ झाला. तेही देव मानत नाहीत, मीही मानत नाही. नुसता शब्दांचा धांगडधिंगा. शब्द बापुडे केविलवाणे. ते दोघे गेले. मी ध्यानाला बसलो. काही क्षण प्राणायामाच्या क्रियेनं शरीराची श्वासाची लय साधली. एक अस्पष्टसा ओंकार छातीच्या पिंजऱ्यात घुमला. सारं कसं शांत शांत झालं. अस्तित्वात आहे नाहीच्या पलीकडे पोहोचलो. सर्वत्र चैतन्याचा आनंद, नित्य निरंजन. सगळ्या शब्दांचा फुलोरा. देव आहे का नाही ही विचारांची वावटळं हवी कशाला? छान जमत असेल तर पद्मासन घालावं किंवा कसंही बसावं. सहजासनात स्थिर व्हावं. डोळे मिटावे. अंगठा आणि शेजारचं बोट एकमेकाला लावावं. यालाच ज्ञानमुद्रा म्हणतात. ताठ बसावं. पाठीचा कणा म्हणजेच मेरुदंड एकदम ताठ हवा. डोळे मिटले तरी आतून उघडेच असतात. त्यांना आतूनच समोर बघावं. विचारांची चित्रमालिका समोर दिसायला लागते. शांतपणे विचारचित्र बघत बसावीत. श्री विवेकानंदांनी सुद्धा लिहिलं आहे की आत्यंतिक बिभत्स विचार डोळ्यांना दिसतात. डोळे उघडावे किंवा भिवून उठावं असं वाटतं, पण उठू नये. घट्ट बसून राहावं. हळूहळू बिभत्स किंवा घाणेरडे विचार दूर निघून जातात. सात्विक विचार सुरू होतात. साधनेची ही प्राथमिक अवस्था. आनंद रोमारोमात हळूहळू पाझरू लागतो. तरीही अधूनमधून सर्व तऱ्हेचे विचार चालूच राहतात. एखाद्या घाणीनं भरलेल्या पिंपाची तोटी किंवा बोळा काढला की घाण वाहू लागते. दुर्गंध पसरतो, पण पिंप रिकामं होऊन जातं, मोकळं होतं. घाण वाहून जाते. मनाची तीच अवस्था होते. विचार ओंगळ आहेत म्हणून उठायचं नाही. बघत बसण्यानं मन रिकामं होऊ देत. विचारांना अडवू नका, नाहीतर पुन्हा घाण साचून राहील. वाहून जाऊ देत. नदीचं पाणी वाहत राहतं म्हणून नदी स्वच्छ राहते. केरकचरा घाण काठाला राहतं. मधलं पाणी गंगाजल होतं. वाहता जरा बरा. साचलेलं डबकं घाणीनं नरक होतं. म्हणून वाहती नदी आणि फिरता साधू असावा. साधू एका जागी स्थिरावला की आसक्तीची घाण दुर्गंधी तयार होते. पुढे चला पुढे चला, थांबला तो संपला, हे या अर्थी घ्यायचं. गती हवी. पृथ्वी असो की तारामंडल, गती आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. वारे वाहतात म्हणून झाडांची झुंबड उडते. झाडं हलतात म्हणून फांद्या हलतात, म्हणून पक्षी उडतात. माकडांची पळापळ चालू होते. धुळीचे लोळ उठतात. वासरं शेपट्या उभारून स्वैर उधळतात. ढगांची आदळापट कडकडू लागते. झटका देणाऱ्या विजेचं तांडव अंगावर शहारा आणतं आणि मनावर, धर्तीवर, झाडांवर, अवघ्या सृष्टीवर पावसाचं धारा नृत्य शंकराच्या तांडवांसारखं गरजत राहतं. हा सर्व अनुभव डोळे मिटून स्थिर चित्त बसल्यावर साधनेत येतो. अभद्र विचारांचे ओंगळ चित्रपट खूप दिवसानंतर हळूहळू बंद होतात. मग स्वप्नवत सात्विक विचारांचं दर्शन होतं. अनेक सत्पुरुषांची, संतांची दर्शनं होतात. देवदेवतांच्या प्रसन्न मुद्रा मनाला आनंद देतात. डोळ्यातून सात्विकतेनं अश्रू पाझरू लागतात.
कंठ दाटून येतो. हनुवटी थरथरू लागते. व्याकुळ होऊन हुंदके येतात. आनंदानं रडू येऊ लागतं. ओक्साबोक्षी म्हणतात तसं भोकाड पसरून रडावंसं वाटतं. रामकृष्ण परमहंस म्हणतात, अरे व्याकुळ होऊन भरपूर रडा. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूपलीकडेच तर परमेश्वर उभा आहे. विचार ओंगळ असू देत किंवा सात्विक असू देत, विचारच आहेत. सगळंच भासात्मक. पाहत राहा, पाहत राहा. एके दिवशी हळूहळू विचारांचा प्रवाह थांबेल. विचार करून करून मन थकून जाईल. भुंकून भुंकून धावून धावून थकणाऱ्या कुत्र्यासारखी मान आणि शेपटी टाकून बसून जाईल. आता विचारांची धावधाव बंद होईल. निर्विचार अवस्था होईल. नित्य निरंजन पाहणं या अवस्थेजवळ येईल. पण अजून वेळ आहे. पण त्याच मार्गावर आहोत. जिथे विचार नाहीत तिथे पोकळी निर्माण होईल. त्या पोकळीत, त्या रिकाम्या जागी हळूहळू सर्वत्र जे चैतन्य भरलं आहे, प्रकाश भरला आहे. मोत्यांचा रंग जसा तेजस्वी असतो पण डोळ्यांना आल्हाददायक असतो, तसा चैतन्य चंद्राचा मंद मंद प्रकाश उजळतो. आपल्या अस्तित्वाची, मीपणाची भावना हळूहळू मंद व्हायला लागते. मीपणाची, अहंकाराची चांदणी अजून दूर कुठे लुकलुकत असते. साक्षीभाव जाणीव अजून आहे. अजून आहे. असू देत. अजून अवकाश आहे. मग केव्हा तरी दिवसासुद्धा डोळ्यांपुढे प्रकाश न दिसता अंधेरी काळी कुट्ट रात्र दिसायला लागते. घनगंभीर काळं आकाश दिसतं. कुठे कुठे लपलेली चांदणी दिसायला लागते. काळ जात राहतो. साधनेची तीव्रता वाढायला लागते. मग केव्हा तरी चांदण्यांची गर्दी वाढू लागते. चांदण्यांचा खच पडतो. काळाभोर रात्रभरल्या आभाळात आपण चांदण्यांच्या चकव्यात हरवून जावंसं वाटतं, पण हरवत नाही. काळ्या कपड्यावर मोती सांडावेत असं सगळं भासमय. पण आकर्षणाचं चेटू पिंगा घालायला लागतं. हवं हवंसं वाटतं, मिळता मिळत नाही. एक अनामिक हुरहुर डोळ्यांवाटे पाझरू लागते. आणि एकेवेळी त्या काळोख्या आभाळात चांदण्यांच्या दाटीत चंद्राचा प्रकाश एकदम लक्ष वेधून घेतो. चित्र पूर्ण होतंसं वाटतं. पण अजून सबुरी करा, श्रद्धा ठेवा. तो चंद्र जेव्हा आभाळात चांदण्यांशी खेळता खेळता हळूवार ढगाळ जातो तेव्हा मन उदास होतं. आणि ढग दूर होतो तेव्हा मनाला चंद्राची उपमा देतात. म्हणून वाटतं की मनच चंद्र होतं. आनंद आणि गारवा अवघ्या शरीराला, मनाला प्रसन्नतेनं भिजवून टाकतात. ती चांदणं सांडलेली रात्र, तो गारवा, हवा हवासा आणि नभात झिरपणारा. चंद्र निश्चल वाटतं त्यातच हरवून जावं, पण जाता येत नाही. अजून मी शिल्लक आहे. जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथे कणभरसुद्धा मी चालत नाही. त्याची अटच आहे, रिकामा ये, शून्य होऊन ये, मीपणाचा कोंबही खुडून ये. कधीकधी आपण गुहेत बसलेलो असतो. आत दीर्घ वृद्ध अंधार असतो आणि गुहेच्या तोंडाशी प्रकाशाचा प्रसन्न समुद्र लाटांशी खेळत असतो. अर्धी अंधेरी रात्र, अर्धा प्रकाशमान दिवस. खरं काय खोटं काय, द्विधा मनस्थिती. पाठीशी अंधार, पुढे प्रकाशाचे आवर्तनं. साधनेत मनाची दुहेरी अवस्था चालत नाही. एकच अवस्था हवी. एकच तारा, एकच लक्ष, निरांजनातल्या निश्चल ज्योतीसारखी नितांत निर्वात शांती हवी. हळूहळू गुहेतला गारवा आणि प्रकाश फक्त राहतात. शरीर आहे नाहीच्या अवस्थेत तरंगत राहतं. शिवाशी गाठ मारायला जीव कसनुसा होतो. ओढ वाढते. व्याकुळता मनाला हळवी करते. आई समोर दिसते, पण कुशीत जायला अजून वेळ आहे. धीर धरा, धीर धरा. अजून तपाची आग वाढली पाहिजे. वासनेची, अहंकाराची लाकडं अजून आत धगधगत आहेत. वरून कीर्तन आणि आतून वासनेचा तमाशा चालू आहे. कपाळावर गंधटिळ्यांची रांगोळी चढली तरी आतून नामस्मरणाची धून रंगलेली नाही. आता हळूहळू चैतन्याची जाणीव भरून मनाचा गाभारा उजाळत जातो. नाडीचे ठोके मंद मंद पडायला लागतात. श्वासाचा खेळ सुरू होतो.
अगस्तीनं समुद्र गिळला तसं सर्व व्यापून राहिलेली हवा छातीत ओढून घ्यावीशी वाटते. नकळत प्राणायामाची क्रिया आपोआप सहज चालू होते. श्वास आतबाहेर वेगानं धावू लागतो. भस्त्रिका चालू होऊन श्वासाची दंगामस्ती चालू होते. कुंडलिनी शक्ती जागृत होऊन तिचं अवघं विश्व व्यापून खेळ सुरू होतो. एक कृष्ण, बाकी राधा आणि गोपींचा रास चालू होतो. एकमेकात सर्व विलीन व्हायला लागतं. गोपी, राधा आणि कृष्ण कोणीच वेगळं राहत नाही. राधा कृष्ण गोपींची एकच झांज वाजू लागते. मग झांजही नाही, राधा नाही, कृष्ण नाही, गोपी नाहीत. फक्त आसमंतात वेडा सूर बासरीचा घुमत राहतो. अवघ्या शरीराची बासरी होते. अनाहत नादाची धून आतून बाहेरून वेडा करते. पूर्ण वेडा झाला की इथे प्रवेश मिळतो. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दक्षिणेपासून हिमालयापर्यंत अनवाणी पायांनी, कमरेला लंगोटी, मनात केवळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराची धून या वेळात फिरत होते. शरीराला दिवसाच्या उग्र सूर्याच्या आगीत फेकून दिलेलं. अनवाणी पायात गोखरू काट्यांचे असह्य दंश. पोटाला कधीकधी महिना महिना अन्नाचा कण नाही. पण हा आंतरबाह्य वेडा जीव शिवाशी एकरूप झालेला, अखंड भ्रमणात रमलेला. श्रोतेहो, आजच्या या भागात इथेच थांबूयात. पुढील वर्णन ऐकण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. आशा आहे आपण व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्कीच प्रतिसाद द्याल. धन्यवाद.